वादळी वाऱ्यामुळे जरा जास्त नुकसान झाले शेतकऱ्यांचं। तर थोडा जरा ऍक्टिव्ह राहायला सांगा ना टीमला। इथं वळण पिंपळगावला 2-3 पोल आहे, लाडसांगीला 1-2 पोल पडलेले आहे सर। हो मी सगळे मेसेज लोकेशन हो ना सर, खूप झालंय काही नाही, मी थोडक्यात आहे सर, पण थोडं कसं ना मी तुम्हाला मेसेज टाकतो सर तेवढं 2 दिवसात। येस ओके सर, खूप मोठं नुकसान आहे, लेखी द्यावं लागेल का तहसील लक्षात नाही आज पंचनामे करून पिंपळगाव देव प्रत्येक झाडाचा पंचनामा करून तर माझ्या तिकडे तालुक्याला वावना पडाई म्हणून एक गाव आहे, तिथं एक नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झालाय बघा 3 फेजचा। ठीक आहे, बघून घेतो कारण तो हा मग ते काय म्हणता येते की 5 वर्षापासून काम पेंडिंग आहे आणि आम्हाला आता प्यायला पाणी राहत नाही। 60-70 मोटर आहे, कोटेशन वगैरे सगळं रेडी आहे, एस्टिमेट वगैरे बनवून झालंय। काय प्रॉब्लेम आहे तेवढं माझं काम समजून जरा तेवढं फास्ट करावं लागतं बरं का सर आपल्याला। नाही बघतो ना मी काय नेमकं काय अडचण आहे, कारण ती काय मंजुरी जी अशी व्हॅलिडिटी संपली असेल तर रिवाइज मंजूर करून लगेच करावं। कुठं करायचं ते मला सांगा, मी जाऊन करून आणतो, पण एवढं अर्जंट माझ्यासाठी करावं लागतंय। मला त्यांच्याकडून मंजुरीचा नंबर पाठवून द्या। तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन, हा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल, पण हा डायलॉग नेमका कोणाला सूट होतो कोणाला नाही हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे एका छोट्याशा गावचे सरपंच आहेत, लोकसभेची निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले आहेत, पण मात्र अजूनही निकाल लोकसभेचा लागलेला नाही। निकालानंतर चित्र स्पष्ट होईल की मंगेश साबळे यांना नेमकं किती मतदान पडतं, मंगेश साबळे हे किती मतांनी विजयी होतात किंवा त्या ठिकाणी कोणता उमेदवार निवडून येतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल। पण मात्र मंगेश साबळे यांच्या एकाच फोनानं आतापर्यंत किती लोकांना मदत झाली आहे, त्यांच्या फोनची दखल कशा पद्धतीनं घेतली गेली आहे आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिला असेल। आणि मंगेश साबळे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत यामध्ये एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे आणि त्यांनी त्यामध्ये लिहिलंय की वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, झाडे पडली, लाईटचे पोल पडले, वाडी वस्तीवर लाईट नाही, ट्रान्सफर नाहीत, लाईट नाही, संपूर्ण जिल्ह्यात अशी अवस्था असताना अशावेळी मायबाप सरकारने लक्ष देणार नसेल तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाला? प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर व्यवस्थेला जाब विचारावंच लागणार, कारण की परत म्हणता स्टंट करतो म्हणून। कारण की आत्तापर्यंत मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी विविध स्वरूपाचे आंदोलनं केले, उपोषणं केले आणि त्यामधून त्यांना न्यायसुद्धा मिळवून दिला। मागच्या त्यांच्या गावामध्ये लाईट नव्हती तर पोलवर चढून कपडे काढून त्यांनी आंदोलन देखील केलं होतं, पण मात्र गावामध्ये लाईट पोहोचवली होती, लाईट आणली होती। पुन्हा मंगेश साबळे यांच्यावर टीका होते, आरोप होतात की मंगेश साबळे हे स्टंटबाज आहे, मंगेश साबळे हा स्टंट करतो। जर त्यांच्या या स्टंटमधून जनतेला, गावकऱ्यांना, लोकांना न्याय मिळत असेल, त्यांच्या मागण्या पूर्ण होत असेल तर नक्कीच यांचा स्टंट अशाच पद्धतीनं कामा येऊ असंच आपलं या ठिकाणी वाटतं। एकंदरीत मंगेश साबळे यांच्याबद्दल आणि लोकसभा निवडणूक लढवल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण याच्यावर तुम्हाला जे वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।